पुऱ्या आपण बऱ्याच प्रकारच्या करतो. पालक पुरी, साधी पुरी, गोड पुरी, परंतु मी आज मेथी पुरी दाखवणार आहे. सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मेथी पुरी करण्यासाठी 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 3 हिरव्या मिरच्या, 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, हे सर्व आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. जाडसर वाटल्यामुळे मस्त याची चव लागते. अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे. इथे 2 वाट्या मी मेथी घेतलेली आहे. निवडून घ्यायची आहे आणि त्याच्या जाड काड्या ह्या काढून टाकायच्या आहेत. स्वच्छ धुवून ही आपल्याला चिरून घ्यायची आहे. बारीक चिरायची आहे. एका परातीमध्ये किंवा ताटलीमध्ये तीही मेथी घेऊन इथे मी 3 वाट्या कणिक घालत आहे. 2 वाट्या मेथी असल्यामुळे 3 वाट्या कणिक घालत आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घालत आहे. बेसनामुळे पुऱ्यांचा रंग छान येतो, परंतु त्या खमंग देखील लागतात. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, पाव चमचा हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचे आहे. यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्या अंदाजानुसार लाल तिखट घालायचं आहे. 2 ते 3 चमचे तीळ घालायचे आहेत. ओवा हा हातावर चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याची चव छान लागते. पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. लसण, अद्रक, मिरची यांचं जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे. यामध्ये मी बारीक रवा घालत आहे. 2 ते 3 चमचे बारीक रवा घालायचा आहे. रव्यामुळे पुऱ्या खूप खुसखुशीत होतात. इथे तेलाचे मोहन 3 चमचे घालत आहे. आपण 3 वाट्या कणिक घेतलेली आहे, त्यामुळे 3 चमचे तेल घालायचे आहे. तुम्ही गरम थंड कोणतंही घालू शकता. हे मसाले, तेल आणि कणिक सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. मेथीच्या भाजीला मीठ टाकल्यामुळे पाणी सुटते, त्यामुळे कमीत कमी पाणी टाकून हा आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इथे आपली मेथीच्या पुरीची कणिक मळून तयार झालेली आहे. थोडंसं तेल लावून याला आपण व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आणि याच्या लगेचच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या लाटताना ह्या थोड्याशा जाडसर लाटायच्या आहेत. पुरी जाड लाटल्यामुळे ती मस्त फुगते आणि कुरकुरीत होते. इथे आपण बाकीच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. कढईमध्ये चांगले तेल गरम करून घ्यायचे आहे आणि या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. पुरी तेलात टाकल्यानंतर थोडीशी अगदी खालून तळल्या गेली की तिला असे गोल गोल फिरवायचे आहे आणि झाऱ्याने तिच्यावर तेल असे टाकायचे आहे, म्हणजे पुऱ्या मस्त फुगतात. इथे आपली पुरी छान तळून झालेली आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्या पुऱ्या तळून घेणार आहोत. इथे आपल्या खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट अशा मेथीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. धन्यवाद.